11 मार्च 1689 छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं। शंभूराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी रायगडावर ताबा मिळवला। महाराणी येसूबाई, बाळशाहूराजे यांच्यासह छत्रपतींचे कुटुंब मुघलांच्या कैदेत गेले। 1707 साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूराजांची मुघलांच्या कैदेतून सुटका झाली, परंतु येसूबाईंना मात्र मुघलांच्या कैदेतच राहावे लागले। शाहूराजे सुटून आल्यावर महाराणी ताराबाई आणि शाहूराजे यांच्यामध्ये स्वराज्याच्या गादीवरून प्रचंड वाद निर्माण झाले। या वादामुळेच शाहूराजे आणि ताराराणी यांच्यामध्ये खेड येथे लढाई झाली। या लढाईमध्ये ताराराणींचा पराभव झाला। या दरम्यान महाराणी येसूबाई मात्र तिथून फार दूर उत्तरेत मुघलांच्या कैदेत होत्या। शाहूराजांनी सातारची गादी निर्माण करून आपला राज्याभिषेक करून घेतला। शाहूराजांना आपल्या मातेच्या सुटकेविषयी प्रचंड तळमळ वाटत होती, परंतु थेट दिल्लीवर स्वारी करून आपल्या मातेची सुटका करण्याइतके सामर्थ्य त्यावेळी शाहूराजांजवळ नव्हते। अखेर प्रदीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर इसवी सन 1718 मध्ये आपल्या मातेची सुटका करण्याची संधी शाहूराजांजवळ चालून आली। शाहूराजांच्या राज्याचे पेशवे असणारे बाळाजी विश्वनाथ आणि शाहूराजांनी मुघलांशी तह करून येसूराणींची सुटका केली। 4 जुलै 1719 रोजी महाराणी येसूबाई शाहूराजांची राजधानी असणाऱ्या साताऱ्यात पोहोचल्या। तब्बल एका तपानंतर माता पुत्र एकमेकांस भेटले। मराठ्यांच्या इतिहासातील हा एक मोठा मंगल क्षण होता। सन 1689 ते 1719 असा तब्बल 30 वर्षांचा प्रदीर्घ काळ स्वराज्याच्या या महाराणीला बंदिवासात काढावा लागला। बंदिवासातल्या खडतर जीवनालाही त्या अत्यंत धैर्याने सामोऱ्या गेल्या। सुटकेनंतर उर्वरित काळ मात्र त्यांनी आपल्या पुत्रासोबत मराठी मुलखात आनंदाने घालवला। इतिहासकारांच्या मते महाराणी येसूबाई स्वराज्यात पुन्हा दाखल झाल्या त्यावेळी त्यांचे वय 60 वर्षांचे होते, परंतु या वयातही त्यांनी शाहूराजांच्या कारकिर्दीतही काही महत्त्वाचे न्यायनिवाडे केले। छत्रपती शाहूराजांनी आपल्या मातेला अत्यंत सन्मानाने वागणूक दिली। महाराणी येसूबाईंनी आपल्या उर्वरित काळामध्ये मुक्त हस्ताने दानधर्म केला। राजकारणातून त्या निवृत्त झाल्या असल्या तरीही महत्त्वाच्या प्रसंगी त्या आपल्या मुलाशी सल्लामसलत करत होत्या। जीवनामध्ये अनेक चढ उतार पाहिलेल्या आणि राजकारणातील सत्ता संघर्षात संपूर्ण जीवन होरपळून निघालेल्या मराठ्यांच्या महाराणीच्या जीवनाची अखेर मात्र अत्यंत समाधानी अवस्थेत गेली। अखेर इसवी सन 1730 साली महाराणी येसूबाईंचा मृत्यू झाला। मृत्यूनंतरचा दहनविधी संगम माहुली या ठिकाणी करण्यात आला। तिथेच माहुली संगमावर महाराणी येसूबाईंचे एक वृंदावन बांधण्यात आले। त्या ठिकाणी छत्रपती शाहूराजे निष्ठेने दर्शनासाठी जात असत। दुर्दैवाने महाराणी येसूबाईंचा मृत्यू नेमका कोणत्या तारखेला झाला याची इतिहासात नोंद नाही, तसेच त्यांच्या जन्मतारखेची देखील इतिहासात कुठेही नोंद सापडत नाही। त्यांच्या जन्म मृत्यूची नोंद जरी इतिहासात सापडत नसली तरी त्यांचा पराक्रम आणि त्याग मात्र इतिहासाच्या पानापानामधून ओसंडून वाहत आहे। स्वराज्याच्या या महाराणीच्या पराक्रमाला, सहनशक्तीला आणि त्यागाला आमचा मानाचा मुजरा। व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।